नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज दिनांक 2 सप्टेंबर 2025. चला तर मग पाहूयात आजच्या चालू घडामोडी. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ अगदी महत्त्वाचा असेल. यातील प्रश्न अगदी महत्त्वाचे असतील जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. चला, आजचा पहिला प्रश्न आहे. जागतिक तिरंदाजी युवा अजिंक्यपद स्पर्धा 2025मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत? तर याचं उत्तर असेल ऑप्शन ए 8 पदके. तर भारताने जागतिक तिरंदाजी युवा अजिंक्यपद स्पर्धा यामध्ये एकूण 8 पदके जिंकली आहेत. ओके, तर बघा थोडीशी माहिती पाहूयात आपण. बघा, जागतिक तिरंदाजी युवा अजिंक्यपद स्पर्धा 2025 ज्याचे आयोजन कॅनडाच्या विनिपेग येथे 20 ते 24 ऑगस्ट 2025 दरम्यान झाले. त्यात भारताने एकूण 8 पदके जिंकली होती, ज्यामध्ये 4 सुवर्ण, 2 रौप्य आणि 2 कांस्य ही पदके जिंकली आहेत. ओके, तर माहिती लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण. नुकतेच IMF म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड या कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असेल ऑप्शन सी उर्जित पटेल. तर उर्जित पटेल यांची IMFच्या कार्यकारी संचालकपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे. दरवर्षी राष्ट्रीय पोषण आठवडा केव्हा साजरा करण्यात येतो? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर दरवर्षी आपण 1 ते 7 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय पोषण आठवडा हा साजरा करतो. ओके, तर चला थोडीशी माहिती पाहूयात आपण. बघा, या आठवड्यात हा जो आठवडा आहे यामध्ये जनतेत पोषणाविषयी जागरूकता निर्माण करणे, संतुलित आहाराचे महत्त्व समजावणे आणि कुपोषणाविरुद्ध उपाययोजना राबवणे हा याचा उद्देश असतो. ओके, तर माहिती लक्षात ठेवा. आपण पाहूयात पुढचा प्रश्न. भारतातील ड्रोन आधारित पहिला कृत्रिम पावसाचा प्रयोग कोणत्या राज्यात करण्यात आला आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, तर असेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असेल ऑप्शन बी राजस्थान. तर राजस्थानमध्ये भारतातील पहिला कृत्रिम पावसाचा प्रयोग आहे तो करण्यात आला आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, राजस्थान हे याचं उत्तर असेल. चला पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी आपण थोडीशी माहिती पाहूया त्याबद्दल. ओके, चला बघा, भारतामध्ये ड्रोन आधारित कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग राजस्थान राज्यामध्ये जयपूर येथील रामगढ धरण परिसरात करण्यात आला आहे. ओके, तर कुठे करण्यात आला आहे? रामगढ धरण परिसरामध्ये. ओके, तर चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण. शिपकीला खिंड हिमाचल प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात आहे, जिथून नुकताच भारत चीन व्यापार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे? तर बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असेल ऑप्शन डी किन्नौर. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, किन्नौर या ठिकाणी शिपकीला खिंड ओके जी आहे हिमाचल प्रदेशमधली त्या जिल्ह्यामधल्या नुकताच भारत चीन व्यापार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ओके, तर माहिती प्रश्न लक्षात ठेवा. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 6 पाहूयात. इस्रो म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन कोणत्या मोहिमेसाठी पहिला इंटिग्रेटेड एअर ड्रोन टेस्ट यशस्वीरित्या पूर्ण केली आहे? ओके, तर बघा, इस्रोने जी आहे ती नुकतीच गगनयान मिशन ओके ऑप्शन ए याचं उत्तर असेल गगनयान मिशन ही यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. थोडीशी माहिती पाहूयात आपण. बघा, ज्याचं नाव आहे IADT-01 चा उद्देश म्हणजे गगनयान क्षेपणयानाच्या क्रू मॉड्यूलसाठी वापरल्या जाणाऱ्या पॅराशूट आधारित मंदगती प्रणालीचे पूर्ण अंतःसाक्ष परीक्षण करणे हे होते. ओके, तर याचा उद्देश लक्षात ठेवा. ओके, चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 7 बघा. कोणत्या राज्याच्या विधानसभेने भिक्षा मागण्यावर बंदी घालणारे विधेयक मंजूर केले आहे? तर बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असेल ऑप्शन बी मिझोराम.
तर मिझोरम राज्याचे विधानसभेने नुकतेच भिक्षा मागण्यावर बंदी घातलेली आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. मिझोरमची राजधानी आहे ऐजवाल. ओके, लक्षात ठेवा मिझोरमची राजधानी. ओके, 8वा प्रश्न आहे बघा. नुकतेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर भटक्या कुत्र्यांवर मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करणारे पहिले राज्य कोणते बनले आहे? ओके, तर बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. ऑप्शन सी याचं उत्तर असेल राजस्थान. तर राजस्थानने नुकतेच भटक्या कुत्र्यांवर करणारे मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असेल सी. ओके, तर सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिले होते त्यानुसार भटक्या कुत्र्यांवर मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत राजस्थान या राज्याने. ओके, चला आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. ओके, प्रश्न क्रमांक 9 बघा. शांघाई शिखर संमेलनाचे म्हणजेच SCOचे 25वे राष्ट्राध्यक्ष शिखर संमेलन कोठे संपन्न झाले आहे? ओके, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, स्टार मार्क करून घ्यायला. ओके, याचं उत्तर असेल ऑप्शन ए त्यांजिन, चीन. ओके, तर त्यांजिन या ठिकाणी चीनमध्ये हे आयोजन झाले आहे, संपन्न झाले आहे. ओके, शांघाई शिखर संमेलनाचे. ओके, चला थोडीशी माहिती पाहूयात आपण. बघा, हे शिखर संमेलन 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2025 रोजी संपन्न झाले आहे. ओके, कधी झाले आहे? ओके, या दरम्यानमध्ये 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या दरम्यान हे संपन्न झाले आहे. ओके, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या संमेलनामध्ये उपस्थित होते. ओके, लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारतातील कोणत्या टेम्पर्ड ग्लास फॅक्टरीचे उद्घाटन केले आहे? ओके, तर बघा, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारतातील पहिल्या टेम्पर्ड ग्लास फॅक्टरीचे उद्घाटन जे आहे ते नुकतेच नोएडा, उत्तर प्रदेश या ठिकाणी केले आहे. ओके, तर ऑप्शन डी याचं उत्तर असेल नोएडा या ठिकाणी उत्तर प्रदेश राज्यामध्ये केली आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.